नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी। चला तर मग भाजीसाठी लागणारं आपण साहित्य पाहूयात। इथे मी चवळीच्या शेंगांची भाजी करण्यासाठी चवळीच्या शेंगा छानपैकी धुवून चिरून घेतलेल्या आहेत। चला तर आता भाजीच्या कृतीकडे वळूयात। इथे मी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून कढई गरम झाल्यावर त्यात तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे। मोहरी आणि जिरं छान तडतडल्यावर यामध्ये आपल्याला छानपैकी लसूण घालायचं आहे। हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे। हा लसूण आता अगदी छानपैकी फ्राय करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या लसूण आता अगदी छानपैकी फ्राय होतोय। लसूण आता छानपैकी फ्राय झाला आहे। यामध्ये आता आपण भाजीसाठी लागणारे मसाले घालून घेणार आहोत। इथे मी थोडी हळद घातली आहे, चवीप्रमाणे लाल तिखट, तसेच थोडी मी धणे पावडर घातलेली आहे। हे मसाले छान फ्राय झाल्यावर यामध्ये आपण चवळीच्या शेंगा ज्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत। आता ह्या शेंगा तेलावरती छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकताय आपल्या शेंगा अगदी छानपैकी फ्राय होत आहेत। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ह्या शेंगा कढईवरती झाकण ठेवून अगदी छानपैकी वाफवून घ्यायच्या आहेत। आता आपण चवळीच्या शेंगांवरती छानपैकी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। पाच ते 10 मिनिटं मी याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकताय मीठ टाकल्यामुळे आता आपल्या शेंगांना थोडं पाणी सुटलेलं आहे। हे छानपैकी शेंगासुद्धा छान फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले शेंगा अगदी छानपैकी फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। शेंगदाण्याचं कूट घातल्यावर शेंगा आपल्याला एकदा छानपैकी परत एकदा फ्राय करून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून एकदा छानपैकी वाफू द्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, आता मी थोड्या वेळानंतर झाकण काढून घेतले। शेंगा आपल्या अशा प्रकारे शिजून रेडी झालेल्या आहेत। अशी आपली साधी सोपी चवळीच्या शेंगांची भाजी बनवून रेडी झाली आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्की सांगाल मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय मैत्रिणींनो।